नियम आहे हा मराठी शब्दांपुरता मर्यादित आहे. मग हाच नियम संस्कृत शब्दांना लागू पडतो का किंवा तत्सम शब्दांना लागू पडतो का? तत्सम शब्द कोणते असतात? जे की संस्कृतमधून मराठीत जशीच्या तसे आलेले असतात, त्यांना तत्सम शब्द म्हणतात. मग हा नियम अशा शब्दांना लागू पडतो का? तर नियम आहे बघा, तत्सम शब्दातील जो अकारांत आहे त्या उपांत्य अक्षर, त्या अकारांताच्या उपांत्य अक्षर हे इकार किंवा उकार असलं तर त्याचं मूळ संस्कृताप्रमाणेच त्याला ऱ्हस्व किंवा दीर्घ ठेवायचं आहे. मूळ संस्कृत शब्दामध्ये जर तो दीर्घ असेल तर दीर्घच ठेवायचा, जर ऱ्हस्व असेल तर ऱ्हस्वच ठेवायचा. कधी? अशा तत्सम शब्दांमध्ये, जो की तत्सम शब्द काय असणार आहे? संस्कृतमधून मराठीत जशास तसा असलेला असणार आहे. जसं की गुण, विष, रसिक, कौतुक, मंदिर, तरुण, कुसुम, प्रिय. तर यामध्ये लक्षात घ्या, शब्द आहे गुण. ओके, उदाहरण. आता हे काय आहेत? हे सगळे तत्सम शब्द आहेत, म्हणजेच हे संस्कृत शब्द आहेत पण ते मराठीत आलेले आहेत जसेच्या तसे. तर यामध्ये मग अशा शब्दांमध्ये शेवटी काय आहे? अ आहे. गुण, विष, क मध्ये, या क मध्ये, र मध्ये, न मध्ये, म मध्ये आणि य मध्ये काय आहे? अ हा स्वर आहे. ओके, अ हा स्वर आहे. मग अशा तत्सम शब्दांमध्ये अकारांत पूर्वीचं जे उपांत्य अक्षर आहे ते कसं लिहायचं आहे? मूळ संस्कृतामध्ये जसं आहे तसंच लिहायचं. ऱ्हस्व असेल तर ऱ्हस्व, दीर्घ असेल तर दीर्घ. म्हणजेच फॉर एक्झाम्पल आता या शब्दामध्ये, गुण शब्दामध्ये शेवटी अ आहे. अ याच्या उपांत्य अक्षर कसं आहे, म्हणजे या नच्या अगोदरचा अक्षर कसा आहे? तर हे बघा, हे आहे ऱ्हस्व ऊची मात्रा, छोट्या ऊची मात्रा इथे आहे. ओके, आलं लक्षामध्ये? या शब्दाला आपण अशा पद्धतीनं मोठ्या ऊच्या मात्रेमध्ये लिहू शकत नाही, हे त्याचं अशुद्ध स्वरूप आहे. ओके, आलं लक्षामध्ये की हे त्याचं अशुद्ध स्वरूप आहे. मग लक्षात घ्या, असे तत्सम शब्द आहेत जे की अकारांत आहेत, त्याच्या उपांत्य अक्षर ते मूळ संस्कृत असल्याप्रमाणेच लिहायचं. ऱ्हस्व असेल तर ऱ्हस्व, दीर्घ असेल तर दीर्घ. विषमध्ये, या शमध्ये अ हा स्वर आहे, शेवटी अकारांत आहे. अशा अकारांताचं उपांत्य अक्षर काय आहे? वी आहे. त्याच्यामध्ये मात्रा कशाची आहे? ऱ्हस्व मात्रा आहे. मग लिहित असताना हा शब्द अशाच पद्धतीनं छोट्या ईच्या मात्रेच्या स्वरूपामध्येच लिहायचा आहे. ओके, जसं की रसिक, क शेवटी क आहे, अची मात्रा आहे, अकारांत आहे. त्याच्या उपांत्य अक्षर काय आहे? सी आहे, सी. मग यामध्ये जी मात्रा आहे ती कशी आहे? छोट्या ईची मात्रा आहे. म्हणून या ठिकाणी लक्षात घ्या, हे संस्कृत शब्द जसे मूळ आहेत तसेच ते लिहायचे आहेत. ओके, त्याचं उपांत्य अक्षर कसं लिहिलं? मग ऱ्हस्व लिहिलं. कौतुकमध्ये शेवटी क आहे, त्याच्यामध्ये अकारांत आहे आणि अशा अकारांताचं उपांत्य अक्षर कसं लिहायचं आहे? ऱ्हस्व असेल तर ऱ्हस्व, दीर्घ असेल तर दीर्घ. तर या तू मध्ये जी मात्रा आहे ती छोट्या ऊची मात्रा आहे. आलं लक्षामध्ये? उपांत्य अक्षर, अगोदरचं अक्षर. ओके, मंदिर, र शेवटी आहे, अ आहे आणि अशा अकारांत पूर्वीचं अक्षर कसं आहे? ऱ्हस्व आहे. म्हणजेच हे काय? छोट्या ईची मात्रा इथे आहे. ओके, जसं की तरुण, या शेवटी न मध्ये अ आहे, अकारांत आहे आणि त्याचं उपांत्य अक्षर काय आहे? रू आहे. त्याच्यामध्ये जी मात्रा आहे ती कशी आहे? छोट्या ऊची मात्रा आहे. ओके, लक्षात आलं? आता लक्षात घ्या, हा शब्द आहे कुसुम आणि प्रिय. हे दोन्ही शब्द फार महत्त्वाचे आहेत कारण हे शुद्ध अशुद्धमध्ये विचारण्यात आलेले आहे. ओके, शेवटी अ आहे, म मध्ये अ हा स्वर आहे. त्याच्या अगोदर म्हणजेच उपांत्य अक्षर हे कसं आहे? छोट्या ऊच्या मात्रेमध्ये आहे. जे सू आहे त्या सूमध्ये जी मात्रा आहे ती छोट्या ऊची मात्रा आहे. ओके, आता प्रियमध्ये जो य शेवटी आहे, अकारांत असलेला शब्द अक्षर आहे आणि त्याचं उपांत्य अक्षर कसं आहे? ऱ्हस्व आहे. आलं लक्षामध्ये की हे जी मात्रा आहे, जी उपांत्य अक्षराची मात्रा आहे ती जर ऱ्हस्व असेल तर ऱ्हस्व, दीर्घ असेल तर दीर्घ. कधी? अशा तत्सम शब्दांमध्ये हा नियम आहे. आणि हा नियम तत्सम शब्द कोणते? जे की संस्कृतमधून मराठीत आलेले जसेचे तसे शब्द आहेत. हा नियम याला लागू पडतो. ओके, मराठी नियम तसा लागू पडत नाही. असे मराठी शब्दांच्या शेवटी असलेला अकारांत आहे त्याच्या पूर्वीचं अक्षर कसं आहे? इकारांत किंवा उकारांत असलं तरी ते लिहायचं कसं मराठीमध्ये? दीर्घच लिहायचं आहे. आणि याला संस्कृतच्या नियमामध्ये जर ऱ्हस्व असेल तर ऱ्हस्व, दीर्घ असेल तर दीर्घ. जे मूळ संस्कृत आहे त्या मूळ संस्कृताप्रमाणेच हा शब्द लिहायचा आहे, उपांत्य अक्षराचा. ओके, आय होप तुम्हाला समजलं. जर यामध्ये काही डाऊट असेल, समजलं नसेल तर नक्की आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. तो डाऊट तुमचा नक्की क्लिअर केला जाईल. ओके, नियम पाहूया आता की मराठी शब्दातील जे शेवटचे अक्षर दीर्घ असेल तर, आता शेवटचे अक्षर दीर्घ असेल तर त्याचं जे उपांत्य अक्षर आहे, मग ते इकार असो की उकार, ते कसं लिहायचं आहे?
ऱ्हस्व लिहायचा आहे असतो. ओके, मराठी शब्द आहे असा मराठी शब्द. मग मराठी शब्दाच्या शेवटचे अक्षर हे दीर्घ आहे. मग ती दीर्घ इकार असो की दीर्घ उकार असो, म्हणजे दीर्घ म्हणजेच कोणती, मोठ्या ईची मात्रा आणि मोठ्या ऊची मात्रा. ओके, मग हा शब्द शेवटी कसा आहे, मोठ्या इकारांतमध्ये असेल, मोठ्या उकारांतमध्ये असेल, अशा पद्धतीनं. पण तो लिहायचा कसा, पण त्याचं असे शब्द असलेले त्याचं उपांत्य अक्षर कसं लिहायचं आहे, हे शेवट, त्याचं उपांत्य अक्षर इथे, हे काय झालं, उपांत्य अक्षर. मग हे उपांत्य अक्षर म्हणजे त्या शेवटच्या शब्दाच्या अगोदरचं जे अक्षर आहे ते उपांत्य अक्षर. मग हे उपांत्य अक्षर कसं लिहायचं, तर हे उपांत्य अक्षर इकार किंवा उकार त्याचा कसा लिहायचा आहे, ऱ्हस्व लिहायचा आहे. ओके, ऱ्हस्व लिहायचा आहे. कधी असे मराठी शब्द आहेत त्या शब्दाच्या शेवटी आहे दीर्घ आहे. दीर्घ आहे म्हणजेच काय, इकार उकार हा दीर्घ आहे. अशा शब्दांच्या अगोदरचं जे अक्षर आहे, जे उपांत्य अक्षर आहे, तो कसा लिहायचा आहे, तो लिहायचा आहे ऱ्हस्व. म्हणजेच छोट्या ईच्या मात्रेमध्ये किंवा छोट्या ईच्या मात्रेमध्ये किंवा छोट्या ऊच्या मात्रेमध्ये. ओके, उदाहरणार्थ समजून घेऊया आपण. जसं की किडा, वेळी, पिसू, सुरू, पाहिजे, महिना, हुतुतू इत्यादी काही शब्द आहेत जे की मराठीमध्ये आहेत, मराठीचे शब्द आहेत. मग यामध्ये हा नियम म्हणतो की हे शब्द कसे आहेत, हे मराठी शब्द त्याचे शेवटचा अक्षर कसा आहे, दीर्घ आहे. म्हणजेच काय, तर लक्षात घ्या, किडामध्ये आ हा स्वर आहे, दीर्घ आहे. वेळीमध्ये ळी हे काय आहे, मोठ्या ईची मात्रा आहे. पिसूमध्ये मोठ्या ऊची मात्रा आहे. सुरूमध्ये मोठ्या ऊची मात्रा आहे. पाहिजेमध्ये काय आहे, मोठ्या एची मात्रा आहे. ओके, आलं लक्षामध्ये तुमच्या. महिनामध्ये आची मात्रा आहे. हुतुतूमध्ये मोठ्या ऊची मात्रा आहे. आलं लक्षामध्ये. हे शब्द असे आहेत की यांचा शेवट कसा आहे, दीर्घ आहे. मग अशा शेवट असलेला, दीर्घ शेवट असलेला त्याचं उपांत्य अक्षर कसं लिहायचं आहे, ऱ्हस्व लिहायचं आहे. आता याचं उपांत्य अक्षर कोणतं आहे, मग की आहे. तर याचं जी मात्रा आहे ती कशी आहे, ऱ्हस्व आहे. ओके, आलं लक्षामध्ये तुमच्या. या ळीच्या शेवटी इकारांत असलेला त्याचं उपांत्य अक्षर कसं आहे, वी आहे. मात्रा कशाची आहे, छोट्या ईची मात्रा आहे. पिसूमध्ये शेवटी ऊ आहे. उकारांत मोठा उकारांत आहे, पण त्याचं उपांत्य अक्षर कसं आहे, छोट्या ईच्या मात्रेमध्ये आहे. छोटी ईची मात्रा पी, पीमध्ये छोट्या ईची मात्रा आहे. सुरूमध्ये रू, शेवटी काय आहे, मोठा ऊ आहे, त्याची मोठ्या ऊची मात्रा आहे, पण त्याचं उपांत्य अक्षर कसं आहे, छोट्या ऊच्या मात्रेमध्ये आहे. हिजेमध्ये ए हा स्वर आहे जो की दीर्घ आहे. मग या शेवटच्या अक्षराच्या अगोदर उपांत्य अक्षर कसं आहे, ही आहे. ही मध्ये कोणती मात्रा आहे, छोट्या ईची मात्रा आहे, ऱ्हस्व आहे. ओके, लक्षात आलं. नामध्ये आ हा स्वर आहे जो की शेवटी काय आहे, दीर्घ आहे, पण त्याचं उपांत्य अक्षर कसं लिहायचं आहे, ऱ्हस्व लिहायचं आहे. मग या ही मध्ये काय आहे, छोट्या ईची मात्रा आहे जो की ऱ्हस्व आहे. ओके, हुतुतू, हुतुतूमध्ये शेवटी तू मध्ये मोठा ऊची मात्रा आहे, पण अशा त्याचा उपांत्य अक्षर कसा आहे, तोच तू उपांत्यमध्ये आहे, तर तो कसा लिहिलेला आहे, ऱ्हस्व लिहिलेला आहे. म्हणजे त्यामध्ये काय आहे, छोट्या ऊची मात्रा आहे. आलं लक्षामध्ये. हे शब्द कसे आहेत, हे मराठी शब्द आहेत आणि मराठी शब्दांच्या शेवटी काय आहे, दीर्घ आहेत अक्षर. ओके, मग हे मराठी शब्दांच्या शेवट कसा आहे, दीर्घ आहे. मग तो दीर्घ आहे तर त्याचं उपांत्य अक्षर कसं लिहायचं आहे, जे की ऱ्हस्व इकारांत त्याचं उपांत्य अक्षर हे इकार किंवा उकार हा कसा लिहायचा आहे, ऱ्हस्व लिहायचा आहे. ओके, आय होप तुम्हाला समजलेलं आहे. आता हाच नियम संस्कृत शब्दाला कसा लागू पडतो, जे